नमस्कार मित्रांनो, गाझामध्ये हमासच्या शासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत आहेत। गेले 2-3 दिवस हजारो लोक हमासच्या विरोधात आंदोलनासाठी बाहेर उतरलेले आहेत। तुम्ही म्हणाल याच्यात आश्चर्य काय? आंदोलन होणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे, पण गाझामध्ये हमास विरुद्ध आंदोलन होणं ही एक अनोखी गोष्ट आहे। याचं कारण म्हणजे जेव्हापासून हमास गाझामध्ये सत्तेवर आहे तेव्हापासून कोणीही हमास विरुद्ध आंदोलन करण्याचं धाडस दाखवू शकलं नव्हतं। हमासने 2007 साली गाझा पट्टी ताब्यात घेतली। त्याच्या आधी झालेल्या निवडणुकांमध्ये पॅलेस्टिनीय प्रदेशात म्हणजे ज्यामध्ये जुडा आणि समारिया हा जो इस्रायलच्या ताब्यात असलेला भाग आहे आणि गाझा पट्टी इथे निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यामध्ये हमासचा विजय झाला होता। पण हमास एक दहशतवादी संघटना असल्यामुळे त्यांनी इस्रायलचा विनाश हे आपलं ध्येय असल्याचं कायम ठेवल्यामुळे कोणत्याही शांतता करारांना मान्यता देणार नाही, आपलं सशस्त्र दल आहे ते आपण सरेंडर करणार नाही, या सगळ्या गोष्टींमुळे गाझामध्ये किंवा वेस्ट बँकमध्ये हमासच्या शासनाला मान्यता दिली गेली नव्हती। 2007 साली हमासने बळजबरीने जेव्हा सत्ता ताब्यात घेतली तेव्हा पॅलेस्टिनियन अथॉरिटीच्या म्हणजे त्याच्यात फता या पक्षाची सत्ता होती, त्या प्रशासनातल्या लोकांना गोळ्या घालून किंवा त्यांना बिल्डिंगच्या गच्चीवरनं खाली फेकून ही सत्ता ताब्यात घेतली होती। आणि अशा प्रकारे जर हमास वागणार असेल तर कोण त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणार? 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायल विरुद्ध हल्ला केला। त्याच्यात सुमारे 1400 लोक मारले गेलेले आहेत, 251 लोक होस्टेजेस आहेत किंवा ओलीस ठेवले गेले होते। त्याच्याने अजूनही सुमारे 60 लोक हमासच्या ताब्यात आहेत। त्यातले किती जिवंत आहेत माहिती नाही, बरेच जण त्यातले मेले असे तसा अंदाज आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या पुढाकाराने आणि कालांतराने पुढे मग इजिप्त आणि इतर अरब देशांच्या पुढाकाराने एक इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये एक तात्पुरता युद्धविराम लागू झाला होता। त्याचे 3 टप्पे होते। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात दर आठवड्याला हमास काही जे ओलीत लोक असलेले जिवंत आहेत त्यांना सोडणार, त्याच्या बदल्यात इस्रायल प्रत्येक माणसाच्या बदल्यात हमासचे पकडलेले अनेक दहशतवादी आहेत जुने जे इस्रायली तुरुंगात आहेत त्यांना सोडणार, अशा प्रकारची रचना होती। अशी काही आठवडे ती टिकली। इस्रायलची मागणी होती की हमासनी पूर्णच्या पूर्ण सगळे जे लोक त्यांच्याकडे ताब्यात आहेत किंवा ज्यांचे मृतदेह आहेत त्यांना सगळ्यांना परत करायला हवं। पण हमास ते ऐकणार नव्हतंच, कारण हमासची ती बार्गेनिंग टॅक्टिक होती। हमासला वाटलं की आपण युरोपीय देशांच्या मदतीने अमेरिकेला मामा बनवू शकू, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे। आता हमास विरुद्ध आंदोलन का होतंय हे समजून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, लक्षात घ्या की जेव्हा एखादा माणूस किंवा एखादा समूह शरणार्थी म्हणून असतो तेव्हा त्या शरणार्थ्यांनी एकतर आपल्या मूळ देशात परत जाणं किंवा मग ज्या देशात तो स्थायिक झाला आहे तिथलं नागरिकत्व त्याला मिळणं हे अभिप्रेत असतं। आणि मुस्लिम समाजात एक गोष्ट आश्चर्याची वाटते ती म्हणजे अफगाणिस्तानच्या युद्धानंतर म्हणजे तालिबान विरुद्ध अमेरिका युद्धानंतर, इराकमधल्या युद्धानंतर, सिरियामधल्या युद्धानंतर, ISIS आल्यानंतर हजारो लाखो लोक युरोपमध्ये गेले। त्यांना शरणार्थी म्हणून घेतल्यावर त्यांना युरोपचं नागरिकत्व म्हणजे जर्मनीचं, फ्रान्सचं, इटलीचं, ब्रिटनचं नागरिकत्व मिळावं म्हणून ते आग्रही असतात। पाकिस्तानी लोक गेले त्यांना ब्रिटनचं नागरिकत्व मिळावं म्हणून ते आग्रही असतात, कारण त्यांच्या दृष्टीने हा शरणार्थी कायद्याचा गाभा आहे। पण ज्या अरब देशांनी गाझा पट्टी किंवा जुडा समारिया वेस्ट बँकमधनं आलेले जे अरब लोक आहेत, जे 1948 साली इस्रायलने स्वातंत्र्य घोषित केल्यावर इस्रायल विरुद्ध सगळ्या अरब देशांनी युद्ध पुकारलं, या युद्धात अनेक लोक इस्रायलच्या भूमीत राहणारे किंवा या भागात राहणारे देश सोडून परागंदा झाले। त्यांनी सिरियामध्ये, लेबेनॉनमध्ये, जॉर्डनमध्ये, इजिप्तमध्ये आसरा घेतलेला आहे। त्यातलं जॉर्डन वगळता बाकी सगळ्या देशांनी या लोकांना वेगळं ठेवलं, त्यांना नागरिकत्व दिलं नाही। जवळपास 75 वर्ष होऊन गेली तरी ही लोक शरणार्थी म्हणून राहत आहेत, कारण त्यांना सातत्याने सांगण्यात आलं की तुमच्यासाठी
इस्रायलच्या भूमीतच तुमचं घर असणार आहे, म्हणजे इस्रायलचा संपूर्ण विनाश करून तुम्हाला तिकडे परत जायचं आहे. त्यातल्या कालांतराने इजिप्त असेल, जॉर्डन असेल, त्यांनी इस्रायलशी राजनयिक संबंध प्रस्थापित केले. पण बाकीच्या शरणार्थ्यांबाबत असं म्हणता येत नाही, कारण जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा जेवढे अरब लोक अरब देशामध्ये, म्हणजे इस्रायलमध्ये राहणारे अरब लोक इतर देशामध्ये परागंदा व्हावं लागलं, त्याच्याहून जास्त संख्येने ज्यू लोकांना आखाती अरब देशातनं किंवा सगळ्या इराक, इराण, मोरोक्को, इजिप्त, ट्युनिशिया सगळ्या देशातनं त्यांना हकलण्यात आलं. राहत्या कपड्यानिशी अनेकांना देश सोडावा लागला, सगळी संपत्ती मागे सोडून यावं लागलं. हे सगळे लोक इस्रायलमध्ये आले. इस्रायलची लोकसंख्या एका वर्षभरात होती त्याच्या दुप्पट झाली. पण इस्रायलने या सगळ्या लोकांना नागरिकत्व दिलं, त्यांचं आपल्या लोकांप्रमाणे पालनपोषण केलं आणि त्याच्यातनं इस्रायलची लोकसंख्या वाढली, त्याच्यातनं इस्रायलमध्ये टॅलेंट आलं. अशीच काहीशी परिस्थिती, म्हणजे स्वतःचे जेव्हा शरणार्थी असतील तेव्हा वेगळा न्याय, स्वतःच्या देशामध्ये शरणार्थी आले की वेगळा न्याय. आणि याच्यासाठी हे UNRWA नावासारखी संस्था, संयुक्त राष्ट्रांची रेफ्युजीज त्यांचं कल्याण करण्यासाठी, त्यांच्या मदत करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र या संस्थेद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचं फनेलिंग करण्यात येत होतं. ते हमासपर्यंत पोचत होतं. हमासचे अनेक सदस्य या ना त्या पदावर शिक्षक म्हणून, आरोग्यसेवक म्हणून, स्वच्छता सेवक म्हणून UNRWA UN चा पगार घेत होते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा हमाससाठी लढत होते. गाझापट्टीमध्ये जर कोणी स्वतःला आत्मघाती हल्ल्यात उडवून दिलं, कोणी दहशतवादी हल्ल्यात भाग घेतला, तर इतर देशामध्ये त्याला कुटुंब बहिष्कृत केलं जातं, त्याचं घर पाडलं जातं. पण गाझापट्टीमध्ये जर कोणी असं केलं तर तो स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्याला पेन्शन, त्याला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत असल्यामुळे दहशतवाद सहभागी होणं त्याच्यामध्ये हा तिथला एक उद्योग बनला. गाझाच्या शाळांमध्ये पुन्हा याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रांकडनं, आंतरराष्ट्रीय मदत संस्थांकडनं, अरब देशांकडनं पैसे येऊन शाळेच्या शिक्षणात अगदी प्राथमिक शाळेपासून मुलांना दहशतवादाचं समर्थन करणं, निष्पाप लोकांना मारण्याचं समर्थन करणं, त्याला स्वातंत्र्याचं किंवा इस्लामसाठी लढाई करणं असं गोंडस नाव देणं. यामुळे गाझाची 23 लाख लोकसंख्येपैकी खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही रॅडिकलाइज झालेली आहे, जिहादी विचारांनी भरलेली आहे. पण शेवटी जिहादी लोकांनाही पोट भरायला अन्न लागतं, प्यायला पाणी लागतं. हमास असं गणित होतं की एवढं सगळं नुकसान झालं तरी हमास विरुद्ध कोणीही काही आंदोलन करणार नाही, हमास विरुद्ध कोणी काही उभं राहणार नाही. याचं कारण म्हणजे जेव्हा केव्हा युद्ध थांबेल, युद्धविराम होईल आणि आज ना उद्या पाश्चिमात्य देशांच्या मनात ममतेचा पाझर फुटल्यामुळे ते इस्रायलवर दडपण आणतील आणि युद्धविराम होईल. अमेरिका दडपण आणेल आणि युद्धविराम होईल आणि मग पुन्हा सगळा मदतीचा ओघ सुरू होईल. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी युद्धविराम तर घडवून आणला अरब देशांच्या मदतीने, पण त्यांनी हे स्पष्ट केलं की गाझाचा पुनर्विकास करायचा तर तिथल्या लोकांना मोठ्या संख्येने इजिप्त किंवा जॉर्डन सारख्या देशात जावं लागेल. तिथे जाऊन त्यांना कायमचं तिथे राहावं लागेल, कारण गाझातल्या 65% जास्त इमारतींचा विध्वंस झालेला आहे किंवा त्यांना तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या दुरुस्ती करून किंवा त्याला तर काही अर्थाने पाडून बांधावं लागेल. आणि कुठेही जेव्हा अगदी तुम्ही धारावीचं उदाहरण घ्या, कुठलंही एकदा मोठं क्लस्टर तुम्हाला विकसित करायचं असतं तेव्हा लोकांना काही काळासाठी का होईना तिकडे जावं लागतं. आणि त्याच्यात हा खरा मुद्दा येतो की जर ज्या कोणाला 50-55 अब्ज डॉलर खर्च करायचे, धरून चला अगदी अरब देशांनी देणग्या दिल्या, तर कोण पैसा असा खर्च करेल की जेव्हा तुम्ही पैसा खर्च करणार आणि लोकांना फुकट घरं बांधून देणार आणि त्याच घरातनं लोक पुन्हा रॉकेट हल्ले करणार आणि मग रॉकेट हल्ला केला की पुन्हा इस्रायल त्या बिल्डिंगी पाडणार. हे कोणाकडे पैसे एवढे वर आलेले नाही आहेत. त्यामुळे ही सगळ्या याच्यामध्ये जे कोणी पैसे देऊ शकतात त्यांची अट ही कायम आहे. मग अरब लीगच्या बैठकीमध्ये एक वेगळा प्लॅन तयार करण्यात आला, त्याच्यात या गोष्टींबद्दल मौन पाळण्यात आलं. चांगली गोष्ट आहे, पण मग पैसे कोण देणार हा प्रश्नही त्याच्यात अनुत्तरित राहिला की जर तुम्ही हमासला तिकडनं हटवणार नसाल, हमासचे शस्त्रास्त्र काढून घेणार नसाल, तर मग एवढा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च कोण करेल. आणि त्यामुळे हे सगळं घोंगडं भिजत पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा हमास शस्त्र मिळवून इस्रायल विरुद्ध लढाई करू नये म्हणून युद्धविराम संपल्यानंतर, कारण आता हमास तर काही बाकीच्या लोकांना सोडायला तयार नाही, त्यामुळे इस्रायलनी पुन्हा एकदा गाझापट्टीमध्ये हल्ले तीव्र केलेले आहेत. इस्रायलनी सांगितलं की जर हमासने ऐकलं नाही तर पुन्हा गाझाची विभागणी करू, त्यातला काही भाग इस्रायल कायमचा ताब्यात घेऊ शकेल, कारण प्रेशर काम करतं. आणि जेव्हा
गाझापट्टीतल्या लोकांना जाणीव व्हायला लागली की हमास आत्तापर्यंत बाकी ते किती क्रूर असो, दहशतवादी असो, काही कर असो, ते त्या लोकांना पोसत होते. संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून, इतर देशांच्या माध्यमातून पोसत होते, अमेरिकेच्या मदतीमुळे पोसत होते. आता तो मार्ग बंद झाल्यासारखा असल्यामुळे आणि गाझातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असल्यामुळे तरी एक गोष्ट सांगायची आवश्यकता आहे की गाझामध्ये जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते जगातल्या अनेक कदाचित पाकिस्तानपेक्षा चांगल्या दर्जाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गाझामध्ये होतं. बांगलादेशपेक्षा चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पर कॅपिटा इन्कम गाझामध्ये होतं. आणि त्यामुळे असं नाही आहे की काही तिथल्या लोकांना अजिबातच काही अन्न नाही आहे, पाणी नाही आहे. अनेक अरब देशांपेक्षा, आफ्रिकेतल्या देशांपेक्षा तिथली परिस्थिती चांगली आहे. हे खरं आहे की जर आता तातडीने पुनर्बांधणी, पुनर्विकास केला नाही तर परिस्थिती बिघडत राहील. कारण इमारती पडलेल्या आहेत, शाळा बंद आहेत, सगळीकडे ढिगारा आहे, कचरा साफ करायची व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी हे केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी जर कोणाला पावलं उचलायची असेल तर ती हमासला उचलायची आहेत. हमासला हे ठरवायचं आहे की बळजबरीने गाझावर राज्य करायचं आणि अमेरिकेला किंवा इस्रायलला दाखवून द्यायचं की बघा झुकेगा नाही, किती तुम्ही हल्ला करा, किती तुम्ही करा, आम्ही उभे राहू. दुसरीकडे भीती आहे की जर गाझातलेच लोक हमास विरुद्ध उभे राहिले, खरे ते राहणार नाहीत, पण शेवटी भुकेल्या पोटाची सोय करायला जर दुसरा काही मार्ग नसेल तर ते हमास विरुद्धही राहतील. आणि ज्या प्रकारे हमासने फता पक्षाच्या लोकांना, पॅलेस्टाईन अथॉरिटीच्या लोकांना गाझापट्टीतनं हाकलून दिलं, इमारतीवरनं फेकलं, तशाच प्रकारच्या गोष्टी हमास विरुद्धही होऊ शकतील. याची काळजी हमासनी केलेली असावी, ते करतील. पण अमेरिकेने प्रेशर टाकल्यामुळे, हमासला मदत करायला नकार दिल्यामुळे, पुनर्विकासाचा खर्च आपल्या अटी शर्ती मान्य नसतील तर करायला नकार दिला असल्यामुळे गाझावर प्रचंड प्रेशर आहे. आता हमास झुकतं का गाझातले लोक हमासला झुकवतात ते येणारा काळच ठरवणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा MH48.